या चौकाराने नक्कीच मोठ्या धावसंख्या बनवण्याचा पाठलाग इथे केला जातोय. तोच प्रयत्न स्वीप करायचा होता. बॉल टप्पा पडल्यानंतर टर्न होतोय. बॉल विरुद्ध दिशेला पटक्या सजवायचा होता. इथून हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू मैदानात डॉट बॉल आलाय. इथून कमबॅक थोडस जरूर झालंय. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर डॉट बॉल, पुन्हा एकदा चौकार, डॉट बॉल आलाय. चौकार येईल का हे पाहूया. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज मागे खेळलाय आणि या बॉलला हो पाठवलंय बाउंड्रीच्या दिशेला. फिल्डर आहे. आता फिल्डिंग चांगली होते. पहिलीला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. 2 मिनिट क्षेत्ररक्षक होता, त्याने बॉलला थांबवलंय जरूर, परंतु 2 रन जरूर खर्च केल्यात. या 2 रन बरोबर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती पुढे सरसावते. धावा आपल्याला पाहायला मिळतील. त्यापर्यंत 42-42 धावा धावफलकावरती आल्यात. पहिले इनिंगचा खेळ चालू आहे. प्रणय जाधवच्या विरुद्ध देखील चांगली फटकेबाजी जरूर फलंदाजाच्या बॅटमधून रन आले, परंतु एज लागल्या होत्या. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, परंतु क्षेत्ररक्षण तसं नव्हतं म्हणून रन देखील खर्च झाल्या. वेगवान बॉल, त्याला वेगवान फटक्याने सजवलाय. फिल्डर आहे तैनात. 1 माउस त्याच्या हातामध्ये. बॉल पोहोचतोय तोपर्यंत फक्त आणि फक्त सिग्नल येते. सिंगल बरोबर षटक संपुष्टात येते. तिसरा 3 ओव्हर संपल्यात आणि धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते आतापर्यंत 43-43. पाहिजे होता 12 बॉल याच ओव्हरला देऊन टाकला. तीन ओव्हर संपल्या. 3 ओव्हरच्या सुरुवातीनंतर अजूनही 2 षटके स्वराज्य शिलेदार वर्सेस आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा दिसेल. मागच्या मॅच मध्ये 77 धावा बनवल्या होत्या. पुन्हा एकदा याच धावांनी याच रन बनवले तर 70च्या रांडच्या मॉलला टीम राहू शकते. तोडलाच रांडच्या. दुसऱ्या बाजूला मयूर. दोन्ही बॅटर चांगली फलंदाजी करतायत, तर गोलंदाजी करण्यासाठी प्रभाकर केलंय. मला माहिती नाही. प्रभाकर यांच्या विरुद्ध मोठे फटके येतील का? टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. प्रभाकर यांना मिळते विकेट आणि येथे गडी वाजवतोय सिद्धेश बॅक टू द पॅव्हिलियन. लावड्या मग काय घाण मारून टाकली. घाण मारला नाही किती मारलाय पहिल्या ओव्हरला. माध्यमातून विकेट देखील आली. चांगला गोलंदाजी करत असताना मैदानावरती प्रभाकर यांच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरवरती विकेट सिद्धेश लाडे मध्ये. नवीन बॅटर मैदानावरती स्ट्रायकिंग एंड वरती ऋषिकेश टिपटे स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. याच्या बॅटमधून रन देईल का हे पाहायचंय. दुसऱ्या बाजूला या 4थ्या ओव्हर मध्ये रन थांबवण्याचं काम गोलंदाज करतायत. पहिल्या बॉलवरती विकेट आले. अजूनही 5 बॉल शिल्लक असतील. आक्रमण केलं, मोठं टार्गेट बनेल. 43 बनले. तर पाहूया येणाऱ्या या 4थ्या षटकामध्ये ऋषिकेश फलंदाजी चांगली करतोय की दुसऱ्या बाजूला प्रभाकर या षटकामध्ये सरस ठरताय. दुसरा बॉल राऊंड द विकेटने फुलरलेन बॉल अगदी वेगाने बॉल टाकला होता जरूर, परंतु दुसऱ्या बाजूला त्याच वेगाने बॅट फिरवली होती. बॅटच्या रडार मध्ये बॉल येत नाहीये. पण यांची गोलंदाजी पाहिली गेली तर अगदी अचूक टप्प्यावरती यॉर्कर बॉल फेकताना पाहायला मिळाले संपूर्ण या स्पर्धेमध्ये. आणि सरळ देखील ठरलेत कमी खर्चिक गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली जरूर. विकेट देखील मिळवल्यात. चांगली गोलंदाजी प्रभाकर स्ट्रायकिंग एंड वरती आता मग झालाय. अरे एज लागली बॅटची, इनर एज लागली.
अपील मध्ये उत्साह इतका जास्त होता, परंतु ते पंचांचा इशारा, बॅटला चेंडू ब्रश झाला आणि एक नक्कीच सिंगल पूर्ण होती.